जालना जिल्ह्यातील सिंधी काळेगावच्या एका शेतकऱ्यानं 2 एकर जमिनीवर शेवग्याची यशस्वी शेती केली आहे। यातून या शेतकऱ्याला 8 लाखांचं उत्पन्न अपेक्षित आहे, तर वाळलेल्या शेंगातून खरजुलेंना बियाणं विक्रीतून 5 लाख रुपयांचा नफा मिळण्याची अपेक्षा आहे। दरम्यान या शेतकऱ्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी। जालना जिल्ह्यातील सिंधी काळेगावच्या एका शेतकऱ्यानं 2 एकर रानावर शेवग्याची शेती सुरू केलेली आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो अतिशय भरगच्च अशा शेंगा ज्या आहे त्या शेती झाडांना लागलेल्या आहे आणि त्यामुळे चांगल्या प्रकारचा नफा जो आहे तो या शेतकऱ्याला होऊ लागलेला आहे। 2 एकरची लागवड आणि आपल्या जवळपास 17-18 टन माल आता टन झालेला आहे। जवळपास अजून 4-5-6-7 टन माल देईल। या वर्षी आपल्या आतापर्यंत जवळपास 18 टनापर्यंत माल गेला आहे। 18 पर्यंत 3-3.5 लाख रुपये झाले, आतापर्यंत अजून 1.5-2 लाख रुपये होईल। तर आतापर्यंत 1 महिनाभर तोडाच आहे, एप्रिल पर्यंत सगळं सोडून द्यायचा, पूर्ण बियाणं धरायचं। जवळपास बियाण्याचं उत्पादन आपलं 2-2.5 क्विंटल बियाणं होतं त्याचं। आपलं याचं बियाणं 2 क्विंटलचं जवळपास 5-6 राज्यात आपण त्याची विक्री करतो शेतकऱ्याला लागवडीसाठी जाईल। गुजरात, तामिळनाडू, आंध्रा, यूपी जवळपास 2-2.5-3-4 क्विंटल बियाणं आपल्या दरवर्षी विकायचाच असतो। अगोदर शेंगा विकायच्या, नंतर बियाणं विक्रीचा कार्यक्रम होता। सिन्नरमधील निमगाव देवपूरमध्ये एका शेतकऱ्यानं 2 एकर जमिनीवर झेंडू, डाळिंब आणि सीताफळाची मिश्र शेती केली। या मिश्र शेतीचा शेतकऱ्याला मोठा फायदा झालेला आहे। नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातील देवपूर निमगाव या ठिकाणी पेशानं कृषी सहाय्यक असलेल्या एका अवलिया शेतकऱ्यानं आपल्या 2 एकर क्षेत्रामध्ये झेंडूची बाग फुलवली आहे। झेंडूमध्ये आंतरपीक देखील घेतलं आहे आणि ही किमया कशी साधली, नेमकी काय पीक नियोजन केलं हे त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। काका साहेब, मला सांगा काय तुम्ही हे पिकाचं नियोजन केलंय, कसं केलं? याच्यामध्ये एक 6 महिने झाले तेव्हा सीताफळची लागवड केली आणि त्या सीताफळामध्येच मी त्या 13.5x10 वरती 2 झाडांच्या मध्ये डाळिंबची एक लागवड केलेली आहे। तर दोन्ही कोरडवाहू पिकं आहे, सीताफळ कोरडवाहू, डाळिंब पण कोरडवाहू आहे। कोरडवाहू या संकल्पनेतून दोघांचं संगच काम करायचे हेतू माझ्याला। आणि त्याच्यानंतर एक मिश्र पीक म्हणून मध्ये पडलेली होती शेती दोन्ही लाईनच्या मध्ये, म्हणून त्या ठिकाणी झेंडूचं प्लांटेशन केलं आणि साधारणतः त्याच्यातून 1-1.5 लाख रुपये मिळावे असे आपल्याला अपेक्षा आहे। ते तेवढा 4 महिन्याचा वेळ पार होईपर्यंत पाहण्यासाठी राहुरी कृषी विद्यापीठाचे डॉक्टर प्रशांत बोडके हे आलेले आहेत। सांगितलेलं जे काही आपण खत सिंचनाच्या किंवा खतांच्या दिलेल्या शिफारशी आहेत त्या वेळोवेळी त्यांनी फॉलो केल्यामुळे आता ह्या उन्हाळ्यात सुद्धा अतिशय सुंदर अशी बाग या 2 एकरावरती त्यांनी फुलवलेली आहे। दोन्ही प्रकारचे कलर आपण इथे बघायला मिळतात आणि सगळ्यात म्हणजे आधुनिक प्रयोग म्हणजे त्यांनी त्या डाळिंबाची जी काही लागवड केलेली आहे त्या डाळिंबाच्या लागवडीचे आंतरपीक म्हणून त्यांनी ही 2 पिकं आणि शिवाय त्याच्यामध्ये सीताफळाचं केलेलं आहे। म्हणजे हा एक वेगळ्या प्रकारे आपण म्हणतो की समतोल साधण्यासाठी आणि दोन्ही पिकांचा एकमेकाला कसा फायदा होईल याकरता त्यांनी प्रयत्न केला। झी मीडिया, सिन्नर, नाशिक। राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करा अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केली। कर्जमाफी केली नाही तर 14 एप्रिल पासून शहरात जाणारा शेतमाल रोखू असा इशारा रघुनाथदादा पाटील यांनी दिला। तसंच राज्य सरकारने सकारात्मक भूमिका न घेतल्यास शेतकरी शहराकडे आपला शेतमाल पाठवणार नाही असं देखील ते म्हणालेले आहेत। कर्जमुक्ती झाली पाहिजे, हे कर्ज सरकारचं पाप आहे, हे सरकारने फेडलं पाहिजे आणि जर 14 एप्रिल पर्यंत यांनी नाही ही भूमिका जाहीर केली तर 15 तारखेपासून आम्ही संपूर्ण शेतीमाल, मग साखर असेल ती बाहेर जाणार नाही, दूध जाणार नाही, भाजीपाला जाणार नाही, हा सर्व माल आम्ही आमच्या गावातच विकू, शहराकडे जाऊ देणार नाही हे लक्षात घ्या। आणि याच्यासाठी शहराकडे पुण्या मुंबईला न्यायला ट्रान्सपोर्टवाल्यांनी आपल्या गाड्या देऊ नयेत अशी भूमिका जाहीर केलेली आहे।